आपला महाराष्ट्र, आपली बातमी पाहत रहा महाराष्ट्र रोजनामा। हिवरा बुद्रुक जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची पदे रिक्त, संतप्त पालकांचा शाळेवर बहिष्कार। खामगाव तालुक्यातील हिवरा बुद्रुक येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत गेल्या 2 वर्षांपासून शिक्षकांची पदे रिक्त असल्याचा आरोप करत संतप्त पालकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। शाळेत पुरेसे शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप पालक आणि ग्रामस्थांनी केला आहे। वारंवार निवेदने देऊनही शिक्षण विभागाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याने अखेर 16 ऑगस्टपासून पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे। पालकांच्या बहिष्कारामुळे शाळेतील वर्गखोल्या विद्यार्थ्यांविना ओस पडल्या आहेत। दुसरीकडे शाळेची पटसंख्या असतानाही विद्यार्थी वर्गात उपस्थित नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। ग्रामस्थांचे म्हणणे आहे की दरवर्षी तात्पुरत्या स्वरूपात शिक्षकांची व्यवस्था करून प्रश्नावर तात्पुरती मलमपट्टी केली जाते, मात्र विद्यार्थ्यांना नियमित आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी कायमस्वरूपी शिक्षकांची नियुक्ती करावी अशी मागणी पालकांनी केली आहे। नियमित शिक्षण मिळत नसल्याने आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही काही पालकांना आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पाठवावे लागत असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले। दरम्यान शाळेच्या मुख्याध्यापिका विद्यावती बोंबटकार राखोंडे यांच्या बदलीसह शाळेत 2 नवीन शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी शालेय व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी केली आहे। याबाबत गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती खामगाव यांना पुन्हा अंतिम इशारा निवेदन देण्यात आले आहे। येत्या 25 ऑगस्ट पर्यंत शाळेला कायमस्वरूपी शिक्षक न मिळाल्यास गट शिक्षण अधिकारी कार्यालयातच शाळा भरो आंदोलन करण्यात येईल असा इशारा पालक आणि ग्रामस्थांनी दिला आहे। आता शिक्षण विभाग या मागणीची दखल घेऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी तातडीने शिक्षक उपलब्ध करून देणार का याकडे पालकांचे लक्ष लागले आहे। माझं नाव लखन भास्कर इंगळे आहे। माझी मुलगी पहिल्या वर्गामध्ये जिल्हा परिषद शाळा हिवरा खुर्द येथे शिकत आहे, परंतु माझी मुलगी मला विचारते की पप्पा आमच्या शाळेमध्ये काही शिकवत नाही, शिक्षक येत नाही, शिकवत नाही। त्याच्यामुळे प्रश्न पडतो की खरोखर इथं शिकवा की काय करा मुलांना। कारण आम्ही 2 वर्षापासून सलग शिक्षकांच्या मागणीसाठी इथं पंचायत समितीवर शिक्षण विभागामध्ये येत आहे, परंतु दरवर्षीप्रमाणे शिक्षक तात्पुरत्या स्वरूपात ते पाठवतात आणि नंतर जसं आहे तसं पुन्हा चालू होते। आता तर अशी परिस्थिती झाली की लोकांनी कंटाळून आपले मुलं इंग्लिश शाळेमध्ये टाकावं लागणं पडून राहिले आणि त्यांना त्याच्यातून एक पॉईंट मिळाला की मुलं कमी होऊन राहिले शाळेतून, म्हणून आम्ही शिक्षक म्हणजे परंतु आमची पटसंख्येनुसार सुद्धा शिक्षक आमच्या शाळेमध्ये नाही आहेत। यासाठी लोकांचं एक संभ्रम निर्माण होऊन राहिला गावामध्ये की परिस्थिती नसताना सुद्धा इंग्लिश शाळेमध्ये मुलांना टाकण्याची वेळ त्यांच्यावर येऊन राहिली। आम्ही आता 16 तारखेपासून मुलांना शाळेत पाठवणंच बंद केलं, कारण की जर असं नेहमीच जर चालत राहिलं तर मुलांना असं पाठवून काही फायदाच नाही शाळेमध्ये। त्यासाठी आम्ही त्यांना शाळेमध्ये आता जोपर्यंत आम्हाला शिक्षक भेटत नाही तोपर्यंत आम्ही पाठवणार नाही। आमचा सर्व पालकांचा एक असा निर्णय केला आम्ही गावकऱ्यांनी। परत काहीच मी केशव नायबराव इकडे शाळा व्यवस्थापन समिती हिवरा खुर्द इथून शिक्षण तज्ञ या पदावर कार्यरत असून माझ्या म्हणजे आमच्या संपूर्ण शाळा समिती व समस्त ग्रामस्थ यांच्या वतीनं आम्ही 2025 पासून शिक्षक मागणीविषयी वारंवार तोंडी येऊन भेटणे व यांना निवेदन देणे, पण यांची आजपर्यंत कोणत्याही प्रकारे दखल आमची घेतल्या गेली नाही। जेणेकरून आज आम्ही 16 ऑगस्ट 2026 पासून आम्ही पालकांनी असा निर्णय घेतला की शाळेमध्ये पाल्य पाठवायचे नाही आहे। त्यामुळे 16 तारखेपासून आम्ही ते आंदोलन पुकारलेलं आहे व मंगळवारपासून आज आमची मुलं शाळा उघडी असून पण पाल्य नसल्या कारणामुळे तिथं आज शिक्षक फक्त रिकाम्या खुर्चीवर बसलेले आहे। शैक्षणिक नुकसान आज होत आहे हे आमच्या लक्षात आहे, परंतु वारंवार शैक्षणिक नुकसान झाल्यापेक्षा आज आम्ही आंदोलनात्मक पवित्रा घेऊन आमचं शैक्षणिक नुकसान होणार नाही व चांगले दर्जाचे शिक्षक आम्हाला शिक्षण विभागाकडून मिळावे याच्याकरता आम्ही निवेदन दिलेले आहे। व आज रोजी दिनांक 20/8/2026 रोजी सूचनापत्र दिलेलं असून शिक्षक जर यांची मागण्या पूर्ण जर नाही झाल्या तर 25 तारखेला शिक्षण विभाग कार्यालय या ठिकाणी आम्ही शाळा भरो आंदोलन इथं करणार आहोत
आणि जरी त्यांनी जर मागण्या नाही केल्या तर मग त्यानंतर पुढचा असहकार आंदोलन आम्ही राबवून आमच्या न्यायप्रिय मागणीला आम्ही अशा प्रकारे मार्ग